बरोबर आहे ना? आज आमचे कार्यकर्ते किती दिवस फिरायला लागले तुमच्या गावागावांच्या मध्ये? किमान 4-8 दिवस फिरायला लागले. त्यातून तुम्ही या ठिकाणी जमा झाला. एवढ्या संख्येनं जमा झाला, मग 40,000 माणसं गोळा करता किती असेल? किती मोठ्या ताकदीने फिरलो असतो आम्ही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये संघटना आहे. गावागावामध्ये बांधकाम कामगारांच्या कमिटी आहेत. गावागावामध्ये बांधकाम कामगारांच्या शाखा आहेत. आज हे जे काही मंडळ तयार झालेलं आहे ते संघटित ताकदीवर तयार झालेलं आहे. आज बांधकाम कामगारांच्या योजना जर बघितल्या, प्रचंड चांगल्या योजना त्यामध्ये आहेत. काही योजना संभाव्य त्या आपल्याला मिळतील. आज बांधकाम कामगार म्हणून नोंदणी झाल्यानंतर यामधला एखादा बांधकाम कामगार आज काम करतो, अजून जो विवाहित आहे आणि असा एखादा बांधकाम कामगार जर नोंदणी झाला आणि नोंदणी झाल्यानंतर त्याचं समजा लग्न ठरलं, लग्न झालं तर त्याच्या लग्नासाठी एक कल्याणकारी मंडळ 30,000 रुपये देते. कुणाला? अविवाहित बांधकाम कामगारांनी जो जर नोंदणी झाला, नोंदणी झाल्यानंतर त्याचं लग्न ठरलं तर त्याला 30,000 रुपये या कल्याणकारी मंडळाकडे मिळतात. त्यानंतर त्याच्या बायकोची ज्यावेळी डिलिव्हरी झाल्यानंतर नॉर्मल झाली तर 15,000, सीजन झाले तर 20,000 रुपये कल्याणकारी मंडळ देते. ते मूल ज्यावेळी शाळा जायला सुरू होतं आणि पहिली ते 7वी पर्यंत शिक्षण घेतं त्यावेळी त्याला 2,500 रुपये वर्षाला मिळतात आणि अगदी ते 10वी पर्यंत ज्यावेळी शाळेला जातं त्यावेळी 5,000 रुपये त्याच्या शिक्षणासाठी मिळतात. ते मुलग्याने जर 10वी आणि 12वीला चांगले मार्क काढले, 50% पेक्षा जास्त मार्क चांगले काढले तर त्याला 10,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळतं कामगाराला. ते मुलं जर 12वी ते 11वी-12वी मध्ये शिकत असेल तर त्याला 10,000 रुपये मिळतात. FY, SY, TY मध्ये जर शिकत असेल तर वर्षाला 20,000 रुपये त्या बांधकाम कामगाराच्या वडिलांच्या नावावर, बांधकाम कामगाराच्या खात्यावर जमा होतात. तुम्ही फक्त बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी करा. तुमची मुलं जर डिप्लोमाला गेली तर 25,000 रुपये मिळतात. तुमची मुलं जर इंजिनिअरिंगला गेली तर 7,000 रुपये मिळतात. तुमची मुलं जर मेडिकलला गेली तर वर्षाला 1,00,000 रुपये त्या बांधकाम कामगारांच्या खात्यावर जमा होतात. एवढी चांगली योजना ही आपण लढून मिळवलेली, शेत लढून मिळवलेली आणि ही योजनाच आपल्यापर्यंत माहित नाही. मी तर म्हणजे शोकांत आपण जर माहिती करून घ्यायला पाहिजे, आपल्याला काहीतरी चांगलं मिळतंय बांधकाम कामगारांना म्हटल्यानंतर आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. आपण सुद्धा कमी पडलेलो आहे. परंतु पुढल्या वर्षी 1 वर्षानंतर ज्यावेळी आपण या ठिकाणी एखादा मेळावा घेऊ त्यावेळी आलेल्या प्रत्येक कामगाराला या योजनेचा लाभ मिळालेला असेल एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो.